तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही कालचा व्लॉग तर पाहिलाच असेल, पण त्यात वॉशवर नव्हता, त्यासाठी माफी. तर आपण गेलो होतो कुणालदाच्या घरी. कुणालदाच्या घरी गेलो तो. मग तिथं सकाळी उठल्या त्यांच्या खिडकीतूनच दिसती विहीर. कसला क्वालिटी व्ह्यू आहे बाई, एकदम टॉप नॉच. मग तिथून विहिरीचा व्ह्यू घेतला. मग आलो बाहेर आलो तर त्यांच्या गाई म्हशी होतं, त्या बघितल्या. तिथून त्यांच्या रानात होतं लगेच समोरच, म्हणजे रानात जायचा रस्ता. मग आम्ही डायरेक्ट रानात गेलो चक्कर मारायला. तिकडून आलो, मग निघत आला आमचा पोहायचा प्लॅन रेडी. मग पोहायला निघालो होतो तर एका विहिरीत गेलो. तिथं जाऊन पाहिलं, तिथं यार मोक्कार घाण होती. म्हणजे तशी घाण नव्हती, पण काड्या वगैरे पडलेल्या आणि पाणी पण लय खाली होतं. मग काही तिथं प्लॅन जुळला नाही. मग परत आलो आपल्या घरच्या विहिरीवर. बघा तुम्ही आता इथं किती कचरा आहे यार त्या विहिरीत, आणि किती खोल पण आहे. म्हणजे चढायलाच जागा नव्हती ना, स्टेअर्सच नव्हती. कोणाला म्हणलं बाई इथं नको, आपण आपल्या विहिरीत जाऊ. आपल्या विहिरीत स्टेअर्स पण आहे. म्हणलं बाई अशी विहीर पाहिजे आपल्याला जिच्यात स्टेअर्स असतील. मला काही चढता येत नाही दुरीला विहिरीला लोटून. म्हणलं चला मग आपल्या विहिरीत गेलो. आपल्या त्यांचा डाबाक डुबूक खाप खूप पोहून घातलं. मोक्कार जाम मजा आली. लई दिवसांनी पोहलो तर बारीक एकदम अंग मोकळं जातं. सॉर्टेड. असं वाटतंय वाघोलीत आल्यावर रोज स्विमिंग चालू करावं, सकाळ संध्याकाळ नाही, पण एक टाईम तर करावाच बघ. मग स्विमिंग वगैरे झाली, मग घेतला आवरायला, नाश्ता वगैरे केला. मग कुणाला म्हणला चला तुम्हाला नेतो फिरायला, दाखवतो आमचं गाव कसं काय. मग गेला आम्हाला गावात घेऊन देवाच्या पाया पाडायला. गावात नेल्यावर पहिलं घेऊन आला तो भैरवनाथाच्या मंदिरात पाया पाडायला. मग तिथं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग ज्या मेन कामासाठी आपण गेलो होतो त्याच्या गावाला, मग म्हणलं बाई पहिलं ते कर, नाही तर ते काम राहायचं आणि बाकीचीच कामं करत बसायचं आपण. मग तिथून डायरेक्ट गेलो बँकेत. कारण का बँकेत ते जरा त्याचा काहीतरी विषय झाला होता, तो सॉल्व करायचा होता. मग तिथं आपलं तर काही काम नव्हतं, मग आपण जाऊन घेतलं निवांतमध्ये बसून. त्याला म्हणलं बाई तू कर काम. मग ते काम झालं. मग तिथून डायरेक्ट निघालो गणपतीला जायला. आता विचार असा पडला असेल कोणत्या गणपतीला जाणार नक्की गेलो, तर आम्ही चाललो होतो सिद्धटेकला, तो अष्टविनायकमधला एक गणपती. तिकडं जात असताना एका जागी म्हणलं थांब बाई काहीतरी खायला घे, थंड कर थोडं, मग जाऊ पुढं. मग तिथं घेतली आईस्क्रीम. त्या आईस्क्रीमवरून तिथं बी भांडायला लागले यार हे लोक. काय यार यांचा दरवेळेसचा प्रॉब्लेम आहे ना, काय कधी सॉल्व व्हायचं काय माहिती. मग ते आईस्क्रीम वगैरे खाल्ली, जरा थंड झालो. मग निघालो डायरेक्ट देवाला जायला. देवाला तर चाललो होतं, पण कुणाला आणलं खुडबाड रस्त्यातून गाडी घेतलेली बाई, पार जाम झालं. मग फायनली एक कमान लागली. ती कमान लागून बी असं वाटलं काही फायदा नाही झाला. तिथून बी मोक्का हारला नुसत्या गाडीत आमटू राहिल्या हवं. पार जाम होऊन गेलं, तो पार जाम प्रॉपर. त्या बाईचे ना काही विषय होता, थांबा त्या काकाला काय दाखवलं ते सांगतो. त्यांचं स्टँड खाली होतं आणि ते नेमकं गाडी टर्नवर गेली आणि ते स्टँडवर होऊन गेलं. त्यांना सांगणार होतो, बरं झालं ॲक्सिडेंट वाचला, ठीक आहे. त्यांना सांगायचंच होतं, पण झालं त्यांचं म्हणून काही विषय नाही. मग तिथून डायरेक्ट पोहोचलो सिद्धटेक गणपतीला. मध्ये गेलो, दर्शन वगैरे एकदम प्रॉपर झालं. कारण का सिद्धटेकला जास्त गर्दी नसते मोस्ट ऑफ ऑड डेजला. आम्ही ऑड डेला गेलो असतं तर बाई मोकार लांबलं तर लाईनसाठी त्यांनी नियोजन आखलेलं, पण आम्ही चांगल्या वेळेत गेलो त्याच्यामुळे काही गर्दी नाही लागली आम्हाला. तिथलं दर्शन तर एकदम टॉप क्वालिटी झालं बाई. मंदिर एकदम भारी होतं त्यांचं नाही, आणि गाभारात एकदम टॉप नॉच, सगळं सिल्वर कोटिंग बाई. इंटेरियर डिझायनर आहे, मध्ये जाऊन काम काहीच देखेंगे ना. मग दर्शन वगैरे झालं, तिथून निघालो मग आपलं परत कमबॅक. तिथून मग डायरेक्ट पोचलो आपल्या घरी पोचलो काही जास्त वेळ थांबलो नाही. डायरेक्ट बॅग उचलली आणि कुणालदाच्या घरी काय म्हणतात त्याला, आपलं ग्रेप्सची बाग आहे बाई.
मग तिथून काकून मोकळा द्राक्ष दिली 2-4 पिशव्या करून. मग डायरेक्ट चालल्या एक पिशवी गाडीतच घेतली वरच्यावर खायला. म्हणलं ती खायला होईल नाही का, वेस्ट होईल बिना कामाच्या डिकीत राहिलं तर. मग खात पोचलो निघालो आम्ही घरी यायला. पण घरी डायरेक्ट काय येणार नव्हतो आम्ही. गाडी चालली होती फोटो काढाय पहिलं. एक तुषारदा म्हणला बाई लई क्वालिटी सीन झालं आहे, थांबव. मग घेतली एका बाजूला गाडी. मग काढले 2-4 डझन फोटो आणि मग निघालो पुढच्या रस्त्याला. फोटोशूटसाठीचा सेटअप तर तुम्ही बघू शकता. ते फोटो काढत होते. मग म्हणलं आपण का मागं राहायचं. मी बी घेतला खचक्कन एक फोटो काढू. म्हणलं थांब माझा बी एक काढ. म्हणलं राहू बा टापक्याच, नाही तर आम्ही चाललो लगेच गाडी घेऊन. काढलं एक त्यांनी कसं रडून खडून फोटो. मग काय आपल्या एका फोटोत खुश राहायचं. तिथून निघालो पुढच्या रोडला. इकडं कोपऱ्यात त्या खालच्या यशदा लगेच फोटो एडिट करून लगेच स्टोरी बिरी टाकून टापटूप रेडी. म्हणलं वा बेटे वा. इथं आम्ही अजून मोबाईलला चार्जिंग नाही आमच्या, तू स्टोरी टाकून त्या जमलं. मग तिथून गेलो पुढं एका हॉटेलला जेवायला जाऊन थांबलो होतो. कोणाला बोलला इथलं जेवण लई क्वालिटी असतं. म्हणलं चला मग बघू. पण जेवण होतं क्वालिटी ठीकठाक होतं, काही विषय नाही. मग जेवण वगैरे केलं. तिथं अजून 2 मित्र येऊन थांबले होते. मग जेवण वगैरे आवरलं सगळं. त्यांना म्हणलं बाय. हे आपला भाऊ बघा प्यांगाळला होता, कसा दमला होता नुसता दिवसभर. मग गाडी बिडी वळवली. मला म्हणतात अरे बस. आई म्हणलं बाई मी बसतो रेडी चलो. मग काय डायरेक्ट वाघोली. ते सगळं झालं. मग डायरेक्ट निघालो आपल्या घरी यायला. ते गाडी ते येताना यांची येडे चाळी बघा ही जाम मजा आली. पण 2 दिवस असं नाही, 2 दिवस नाही म्हणता येते, एकच दिवस होतो. पण प्रॉपर रिलॅक्सिंग डे होता. एकदम क्वालिटी स्पेंड झाला. मजा आली बाई, सिरियसली लिटरली मजा आली. मग पोचलो आपल्या रूमवर. तर मग संपला आता इथंच. तर कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आणि कालच्या व्लॉगसाठी सॉरी.